नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता नाऱ्याने मरणाच्या वेळेस सांगितलेलं असतं मिहिरला एका बाईने मारलं. त्यामुळे रायाचा डाऊट मात्र आता शशिकलावरती येत असतो. शशिकला हॉलमध्ये बसलेली असते. राया तिच्या जवळ येतो आणि लागते, काके तू तर काही केलं नाही ना. तेव्हा शशिकला म्हणू लागते, राया काय म्हणायचंय तुला, कशाबद्दल बोलतोय. तेव्हा राया म्हणू लागतो, काके नाऱ्याने मरण्याच्या वेळेस सांगितलंय की मिहिरला मारणारी एक बाई होती, मग याचा अर्थ तू तर मिहिरला काही केलं नाही ना. तेव्हा शशिकला म्हणू लागते, राया वेळ लागलाय का तुला, उगाच काही बोलू नको, तो माझा पुतण्या होता, तू विसरलास का. तेव्हा राया म्हणू लागतो, काके आजवर नानाजीजीच्या जीवावरती तू किती उठलीस ना हे मला चांगलंच माहिती, त्यामुळे तू काय काय करू शकते हे सगळं कळलंय मला. ही नाटकं बंद कर आणि खरं खरं सांग. जर असं असेल ना काके तर तुला सोडणार नाही. तेवढ्यात मंजिरी, नानाजीजी, निखिल सगळेजण धावत येतात. तेव्हा लगेच मंजिरी लागते, राया काय झालं. जीजी विचारू लागते, राया काय झालं, अरे का भडकलाय तू एवढा. तेव्हा राया लागतो, जीजी या काकीने काय केले ना हे समज सांगतो. तेव्हा शशिकला लागते, घाबरे तू कशाला सांगतो, मी सांगते की. का हो जाऊबाई, तुम्ही या गुंडाला पोरगा म्हणून आपल्या घरात आणला, त्यानंतर त्याला जावई बनवला आणि आता तर काय हा माझ्यावर उलटतोय आणि मला म्हणतोय की मी मिहिरला मारलं. अहो असं कसं होऊ शकतं, मी का मारेन मिहिरला. जरी तो माझा मुलगा नसला ना तरी तो माझ्या मुलासारखा होता, अगदी गुणी बाळ, श्रावण बाळ होता, मी का मारू त्याला. त्यामुळे जाऊबाई तुम्ही या रायाला सांगून ठेवा, नाहीतर माझ्याशी गाठी लक्षात ठेवा. तेव्हा जीजी म्हणू लागते, बास शशिकला उगाच कांगावा करू नको. हे बघ राया म्हणतोय तसं जर तुझा या सगळ्यात काही हात असेल ना शशिकला तर माझ्याशी गाठे, मी तुला सोडणार नाही, लक्षात ठेव. आता मात्र शशिकला जीजीकडेच बघू लागते. तेव्हा जीजी म्हणू लागते, हो शशिकला, माझ्या मिहिरला जर तू काही केलं असेल ना तर बघ तुला मी कधीही माफ करणार नाही. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, काके तू काय काय करू शकते ना हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, गपरे मी काय मिहिरला मारणार आहे असं तुला वाटतं का. तेव्हा राया लागतो, अगं मिहिर तर तुझा पुतण्या होता, तू तर तुझ्या सख्या पोरीच्या जीवावरती उठली होती, तिच्या नवऱ्याला मारण्याची सुपारीही घोरपडेला दिली होती. त्यामुळे काके तू कुठल्या थराला जाऊ शकते ना हे चांगलंच ठाऊके, त्यामुळे नीट लक्षात ठेव. जर तुझा यात सगळ्यात हात असेल ना तर या रायाशी गाठे, विठुरायाकडे प्रार्थना कर तुझा यात काही हात नसावा. बघ हा राया समद्याचा शोध घेणार आणि मग बघणार काय करायचं ते, असं आता रायाने ताकीद देऊन शशिकलाला सांगितलेलं असतं. तर इकडे आता मिहिर आपल्या घरी असतो. तेव्हा लगेच तो घोरपडेला विचारू लागतो, घोरपडे त्या घराविषयी माहिती काढली का, कुठे ते घर काही कळलं का. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, हो सर समधी काही माहिती काढली, ते घर पंढरपूरला आहे. आता मात्र हे घर पंढरपूरला हे ऐकताच मिहिरला धक्काच बसतो, कारण त्याला जे स्वप्न पडतं, जे घर दिसतं ते सगळं पंढरपूरचंच असतं. तेव्हा लगेच आता मिहिर म्हणू लागतो, हो का, मग आपल्याला लगेच या घराकडे निघावं लागेल, नाहीतर दुसरंच कोणीतरी हे घर खरेदी करेल. मला काही करून हे घर हवंय म्हणजे हवंय. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, सर काळजी करू नका, या घरातले जे लोक आहेत ना ते माझ्या अगदी जवळचे आहेत, ओळखीचे आहेत, त्यांना घर विकायचं आहे आणि माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे, आपण लवकरात लवकर त्यांना भेटायला निघूया. तेव्हा लगेच आता मिहिर म्हणू लागतो, खरंच ही लोकं तुझ्या ओळखीची आहेत, कुठे राहतात ही, पंढरपूरलात, तर आपल्याला लगेच पंढरपूर गाठावं लागेल. त्याच वेळेस आता मिहिरची मॉम लगेच हे सगळं बोलणं ऐकते. तेव्हा ती धावतच आता ओरडतच खाली येते, काय पंढरपूरला कशाला जायचं आहे. तेव्हा आता मिहिर म्हणू लागतो, हे बघ मॉम, मला ना काही करून हे घर हवं आहे आणि दुसरं कोणी हे घर खरेदी करण्याआधी आपल्याला तिकडे जाऊन हे घर घ्यावंच लागेल, कारण मॉम हे घर मला माझ्या स्वप्नात दिसतंय, त्यामुळे मला हे घर हवंय मॉम. असे म्हणत आता लगेच घोरपडे आणि मिहिर दोघेही पंढरपूरला निघण्यासाठी तयार झालेले असतात. ते दोघे घरातनं बाहेर पडतात, पण आता गौरवच्या मॉमला खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता मिहिरचं काहीतरी काम असतं, त्यामुळे तो ऑफिसमध्ये थांबलेला असतो. तेव्हा तोपर्यंत घोरपडेने आता संधी साधण्यासाठी हॉस्पिटलपर्यंत पोचलेला असतो. आता हॉस्पिटलमध्ये येताच घोरपडे विचार करू लागतो, काही करून मला आता डॉक्टरांकडे तपास घ्यावाच लागेल. या मिहिरची जर सटकली अचानक तर, आणि मी हे सगळं का करतो याने जर मला विचारलं तर, नाही, नेमकं याच्या डोक्याचा काय प्रकार आहे ना हे जाणून घ्यावंच लागेल. तेवढ्यात आता तिथे डॉक्टर येतात. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, सर म्हणजे कसं आहे ना, मला एका महत्त्वाच्या निर्णयाआधी तुम्हाला काहीतरी विचारायचे, म्हणजे मी ॲक्च्युली डायरेक्टच बोलतो. हे बघा माझा एक मित्र आहे,
म्हणजे ना 2 वर्षापूर्वी त्याचा एक ॲक्सिडेंट झाला होता. तेव्हापासनं त्याला त्या जुन्या लोकांची म्हणजे त्याच्या कुटुंबाविषयी काहीच माहिती नाही आहे. तेव्हापासनं त्यांनी त्याचं कुटुंब गमावलं आहे. म्हणजे तो अगदी व्यवस्थित आहे, पण एवढ्यात ना जरा जरा त्याला पाठीमागचे काही म्हणजे क्षण आठवू लागतात, काही लोक आठवतात. म्हणजे असं रात्री त्याला अचानक स्वप्न पडतं, एक पंढरपूरचं त्याला घर दिसतं, तिकडची काही लोक दिसू लागतात आणि अशी काही नावं घेतल्यानंतर त्याला घाम फुटतो, असं दरदरून आल्यासारखं वाटतं, असं कसं तरी होतं. नेमकं हा काय प्रकार आहे? म्हणजे तो वेडा होतोय का सर? तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात नाही, म्हणजे वैद्यकीय भाषेत सांगायचं तर हा वेडेपणा नाही, तर त्याची स्मृती परत गेलेली होती आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याला काही आठवत नव्हतं. त्याचं कुटुंब त्याच्यापासून दूर गेले, पण आता त्याला ही जी काही स्वप्न पडत आहेत ना, ती त्याच्या कुटुंबाच्या आसपासची म्हणावं किंवा त्याच्याच घराची असेल. आणि या सगळ्या स्वप्नावरनं एकंदरीत हाच अर्थ होतोय की त्याची स्मृती परत येते, हे सगळे चान्सेस आहेत, मेमरी परत येणार आहे त्याची. तेव्हा लगेच घोरपडे मला लागतो, खरंच सर? नाही म्हणजे असं काही केलं आणि त्याला सगळं आठवलं, असं काही होऊ शकतं का? तेव्हा लगेच आता डॉक्टर म्हणू लागतात, हो, तुम्ही आत्ता काय म्हणालात, काही माणसांची नावं घेतल्यानंतर त्याला कसं तरी होतं, घाम फुटतो. जर त्या माणसामध्ये, त्या घराजवळ, त्या वातावरणात जर त्याला नेलं तर त्याच्या मेंदूचा पडदा फाटू शकतो आणि त्याची परत गेलेली मेमरी पुन्हा येऊ शकते आणि त्याला सगळं काही मागचं आठवू शकतो. तेव्हा घोरपडे लागतो, थँक्यू सर, माझं काम झालं, मी निघतो, असे म्हणत घोरपडे तिकडनं पळून जातो. त्याच वेळेस इकडे आता रायाने डिफिकल्ट डंकीला बोलवलेलं असतं. तेव्हा डिफिकल्ट डंकी मला लागतो, बोल राया भाऊ, काय झालं? मंजिरी तिथेच असते. तेव्हा राया मला लागतो, हे बघ डिफिकल्ट डंकी, मी तुम्हा दोघांच्या मोबाईलवरती मिहीरचा फोटो पाठवला आहे. कसं आहे ना, त्या नाऱ्याच्या सांगण्यावरनं एका बाईने मिहीरला मारले, पण मिहीर जिवंत असण्याचे चान्सेस खूप आहे. त्यामुळे जर मिहीरचा ॲक्सिडेंट झाला असेल किंवा त्या बाईने दरीवरनं त्याला ढकलून दिलं असेल तर मिहीरला काहीतरी जखम वगैरे तर झालेलीच असणार आहे ना. तो कुठेतरी हॉस्पिटलमध्ये आलाच असेल. आपल्याला अशी चौकशी करायची, पंढरपूरच्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि प्रत्येकाला विचारायचे 2 वर्षापूर्वी हा माणूस इथे कुठे आला होता का, कुणाला दिसला होता का, सगळी माहिती मला हवी आहे, अर्जंट, लगेच कामाला लागायचं, असे म्हणत डिफिकल्ट डंकी तिकडनं निघालेले असतात. तेव्हा मंजिरी लागते, राया, अरे काय चालू आहे सगळं, अरे का करायचं आहे तुला हा तपास? तेव्हा रायम लागतो, मिस्पायर, मिहीर जिवंत असल्याचे चान्सेस खूप आहे आणि नक्की 2 वर्षापूर्वी मिहीरला जखम झाल्यानंतर तो कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये आलाच असणार आहे. त्याला इकडे कोण घेऊन आलं, ती बाई कोण होती, हे मला शोधून काढायचे म्हणजे काढायचे. आजवर हा राया आई गाई माईची इज्जत करणारा होता, पण जेव्हापासून नाऱ्याने सांगितलंय ना, एका बाईने मिहीरला मारण्याचा प्रयत्न केला, त्या बाईला हा राया सोडणार नाही. आता रायाचा इंगा तिला दाखवणार. एकदा का रायाचा दंगा सुरू झाला ना की सगळं काही बंद असतं. आई गाई माईची इज्जत करणारा हा राया त्या बाईला चांगली शिक्षा सुनावणार. बघतोच ती बाई कोण आहे. हा राया समजाचा छडा लावणार म्हणजे लावणार. मंजिरीला जरा टेन्शन आलं असतं, कारण हा राया तर खूपच हट्टाला पेटलाय. हा जर मिहीरला शोधत राहिला आणि मिहीर सापडला तर मंजिरीला आता खूप भीती वाटत असते. तेव्हा मंजिरी लागते, राया, अरे पण हे सगळं का करायचं, थांबव हे सगळं, अरे मला नाही वाटत मिहीर जिवंत असेल म्हणून. तेव्हा राया लागतो, नाही मिसवायर, आपल्या हातात जेवढं आहे तेवढं आपण शोधायचं आणि जिजीची इच्छा आहे ना, त्यामुळे मी मिहीरला शोधणार आणि जिजीसमोर हजर करणार म्हणजे करणार. चल मिस्पायर, असे म्हणत राया मंजिरी आता हॉस्पिटलमध्ये तपास करण्यासाठी निघालेले असतात. तर इकडे आता राया मंजिरीने सगळ्या हॉस्पिटलमध्ये चेक करण्यास सुरुवात केलेली असते. ऑडबॉय झालं, नर्स झालं, डॉक्टर झालं, सगळ्यांना चौकशी करण्याचं काम चालू असतं. इकडे डिफिकल्ट डंकीचंही तेच कामं चालू असते, पण मात्र कुणालाही मिहीरबद्दल काही माहिती मिळत नाही. तर आता रायाला मात्र टेन्शन येतं. तेव्हा लगेच आता राया इकडे हॉस्पिटलच्या बाहेर येतो आणि मला लागतो, मिस्पायर, अगं हे समजा काय होतंय, कुणालाच मिहीरबद्दल काही माहिती नाही. तर तेवढ्यात डिफिकल्ट डंकी धावत आलेले असतात. तर इकडे आता घोरपडे मात्र गाडीत येऊन बसलेले असतो. मिहीरचंही ऑफिसमधलं काम झालेलं असतं. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, हा घोरपडे कुठे राहिला, आपल्याला लगेच पंढरपूरला निघायचं आहे ना. तेवढ्यात मिहीर गाडीत बसतो आणि बघतो तर घोरपडे ऑलरेडी बसलेला असतो. त्यावर लगेच आता मिहीर म्हणू लागतो, जय तू आलास, नाही म्हणजे त्या घराबद्दल माहिती काढली ना.
तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, हो सर, त्या घरच्यांना घर विकायचं आहे आणि ज्या व्यक्तीच्या नावावरती हे घर आहे ना, ते लोक अगदी माझ्या जवळचे आहेत, ओळखीचे आहेत आणि माणुसकी खूप आहे बरं का त्या लोकांना, अगदी चांगले लोक आहेत. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, ठीक आहे चालेल घोरपडे, तू त्यांच्याशी बोलून घे. हे बघ, त्यांना हवी तेवढी रक्कम द्यायला तयार आहोत आपण, पण हे घर दुसऱ्या कुणाकडे जाता कामा नये, ते घर आपल्यालाच मिळायला पाहिजे. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, सर मी म्हटलो ना, हे लोक खूप चांगले आहेत, माझ्या जवळचे आहेत आणि ज्या व्यक्तीच्या नावावरती हे घर आहे ना, त्या व्यक्तीचं नाव उमा आहे, त्यांना जीजी म्हणतात. आता मात्र उमा जीजी हे नाव ऐकताच मिहीरला दरदरून घाम फुटतो, कसं तरी व्हायला लागतो. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, सर काय झालं, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? तर सर पाणी प्या सर, धरा, असे म्हणत घोरपडे पटकन आता मिहीरला पिण्यासाठी पाणी देतो. आता मात्र घोरपडे खूपच खुश असतो. त्याच वेळेस मिहीर म्हणू लागतो, नाही ठीक आहे, चला आपण आता डायरेक्ट पंढरपूर गाठूया. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, चला ड्रायव्हर, आता थेट पंढरपूरमध्येच थांबायचं. असे म्हणत घोरपडे आणि मिहीर दोघेही मुंबईवरनं पंढरपूरला निघालेले असतात. तर इकडे आता हॉस्पिटलच्या बाहेर येताच लगेच राया म्हणू लागतो, ए डिफिकल्ट डंकी, काही सापडलं की नाही, कुणाला काही माहिती आहे का मिहीरबद्दल, काही कळलं का? तेव्हा डिपिकल म्हणू लागतो, रायभाऊ, अरे हॉस्पिटलमधले सगळे लोक छक्के छान मारले, अरे पंढरपुरातलं एकही हॉस्पिटल सोडलं नाही, खाजगी म्हण सरकारी म्हण सगळ्या कर्मचाऱ्यांना विचारलं, अरे नर्स ऑडबॉय डॉक्टर हवे तेवढे लोक होते हॉस्पिटलमध्ये, त्यांनाही चौकशी केली, पण कुणाला मिहीरबद्दल काहीच माहिती नाही रे रायभाऊ, तो 2 वर्षापूर्वी या हॉस्पिटलमध्ये आलेलाच नाही आहे, सगळं जुनं रेकॉर्डही बघायला लावलं पण नाहीच आहे रायभाऊ. तेव्हा राय म्हणू लागतो, असं कसं होऊ शकतं, जर मिहीरला लागलं असेल तर तो हॉस्पिटलमध्ये गेलाच असेल ना, पण हे काय होतंय? तेव्हा मंजिरी लागते, राया पुरे झालं, आता ना हे सगळं तपास करून ना आपल्याला मनस्ताप होतोय, फक्त हाती तर काही लागत नाही, त्यामुळे मला वाटतंय मिहीर जिवंत नाही आहे, माझं मन मला सांगतंय तो कदाचित या जगात नाही आहे, आपण हा सगळा शोधाशोध बंद करावा. तेव्हा लगेच आता रायम लागतो, मिस्पर काय बोलते, अगं जीजीचं मन तिला सांगतंय तिचा पोरगा जिवंत आहे मिहीर, आणि जीजी खोटं नाही सांगू शकत गं, एका आईचं मन येते आणि मी जीजीला सबूत दिलाय, मी लवकरात लवकर मिहीरला शोधणार आणि मला माहिती आहे मिस्पर, मिहीर नक्की जिवंत असणार आहे. आता मंजिरीला काय बोलावं, रायाला कसं समजून सांगावं काही सुचत नाही. तेव्हा मंजिरी लागते, राया तुला कळत नाही का, अरे थांबव हे सगळं, एवढा 8 तास कशासाठी? तेव्हा रायम लागतो, मिस्पर एकदा का रायाने ठरवलं ना की ते पूर्णच करतो राय, त्यामुळे काय बी झालं तरी मिहीरचा तपास शोध सुरू ठेवणार आणि लवकरात लवकर मिहीरला शोधणार. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया अरे पण एवढी चौकशी केली, आपल्या हाती काही लागलं का, त्यामुळे थांबव हे सगळं. तेव्हा रायम लागतो, मिस्पर पण आजपर्यंत आपल्याला पुरावे हेच सांगतायत की मिहीर जिवंत आहे म्हणून, त्यामुळे तू असं का म्हणते मिस्पर, हे बघ काय बी करून आपण त्याचा शोध घेऊया. तेवढ्यात हॉस्पिटलमधनं एक ऑडबॉय येतो आणि मला लागतो, तुम्ही मगाशी मला जो फोटो दाखवला, तुम्ही त्या माणसाला शोधताय का? तेव्हा रायम लागतो, हो हो दादा, तुम्हाला काय माहिती आहे का त्याच्याबद्दल, हे बघा मी तुम्हाला फोटो दाखवतो, याच्याबद्दल काही माहिती आहे का, तुम्ही याला हॉस्पिटलमध्ये बघितलं आहे का कधी, सांगा ना. त्याच वेळेस तो ऑडबॉय म्हणू लागतो, बघितलं आहे की, हा तर तोच आहे. आता त्याच्या तोंडचं हे बोलणं ऐकताच राया मंजिरी डिपिकल डंकी सगळ्यांना धक्काच असतो. तेव्हा रायम लागतो, तोच आहे म्हणजे? त्यावर लगेच तो ऑडबॉय म्हणू लागतो, दादा हा तर मुंबईला होता हॉस्पिटलमध्ये आणि हा तोच आहे, मी बघितलंय ना, मी ओळखतो याला. तेव्हा रायम लागतो, काय मुंबईला, हा पंढरपूरनं डायरेक्ट मुंबईला कसा जाईल? तेव्हा लगेच आता तो ऑडबॉय म्हणू लागतो, नाही नाही, हा पंढरपूरचा नव्हता, हा विजापूरचा होता आणि हा मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये होता. म्हणजे दादा मी ना 2 वर्षापूर्वी मुंबईला हॉस्पिटलमध्ये कामाला होतो, आत्ता एवढ्यात मी इकडे आलोय आणि 2 वर्षापूर्वी हा तिथेच होता, मी ओळखतो याला. तेव्हा लगेच रायम लागतो, नाही म्हणजे तुझ्या हा एवढ्या लक्षात कसा राहिला? तेव्हा लगेच तो ऑडबॉय म्हणू लागतो, कारण दादा हा जेव्हा आजारी होता, याच्या पोटाला जखम झालेली होती, तेव्हा याचं सगळं काही मीच करत होतो, खूप दिवस हॉस्पिटलमध्ये याची काळजी मीच घेतली, हा मुंबईला होता आणि मी याला चांगलं ओळखतो, हा माझ्या चांगलं लक्षात आहे, हा इकडचा नव्हताच आणि आत्ता तुम्ही विचारलं, मी याचा फोटो बघितला म्हणून माझ्या लक्षात आलं, दादा हा इथे नाहीच आहे, हा मुंबईला होता. असे म्हणत आता लगेच त्या माणसाकडनं ही सगळी माहिती मिळालेली असते. त्याच वेळेस रायम लागतो, दादा तुमचे खूप खूप उपकार, तुमच्यामुळे आम्हाला खरंच खूप मोठं सत्य समोर आलं आहे. त्यामुळे आता तो ऑडबॉय तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस रायम लागतो, मिस्पर बघितलं ना, बघितलं, मी म्हटलं होतो जीजीला तिचं मन सांगतंय तिचा पोरगा जिवंत आहे आणि आता आपल्याला काय बी करून मुंबई गाठावी लागेल आणि तिकडनं मिहीरचा शोध घ्यावाच लागेल. असे म्हणत राया आणि मंजिरी घरी निघालेले असतात. तर इकडे घरी आता
जिजी आता देवघरात विठुरायाच्या मूर्तीसमोर बसलेली असते. आता जिजी जोरजोरात घंटानाद करत असते. जी घंटा असते ना ती जोरजोरात जिजी वाजवत असते. तेवढ्यात आता नाना, रुजिदा, निखिल सगळेजण जिजीला थांबवण्याचा, समजवण्याचा प्रयत्न करत असतात. पण जिजी काय ऐकायला तयार नसते. तेव्हा जिजी आता विठुरायाला म्हणू लागते, विठुराया, आजवर मी तुझ्याशी एवढं भांडण कधीच केलं नाही, पण आज मी परीक्षा घेते. आज माझा मिहीर जिवंत आहे हे सत्य मला कळलेलं असूनही तो माझ्याकडे का येत नाही? तुला काही करून माझा मिहीर जिथे कुठे असेल तिथे त्याला सुखरूप ठेवावं लागेल आणि त्याला लवकरात लवकर माझ्याकडे घेऊन यावं लागेल. तोपर्यंत आज हा घंटानाद मी बंद करणार नाही. विठुराया, आज ही माऊली तुझ्याकडे साकडं घालते आणि तुला तिचा लेख परत द्यावाच लागेल. असं आता पांडुरंगाकडे गाऱ्हाणं मांडून जिजी घंटा जोरजोरात वाजवत असते. त्याच वेळेस आता निखिल म्हणू लागतो, जिजी अगं काय करते? थांबव हे सगळं. पण जिजी काही कुणाचं ऐकायला तयार नसते. तेवढ्यात आता घरी राया मंजिरी आलेले असतात. हा घंटेचा आवाज ऐकू येताच राया म्हणू लागतो, मिसबायर, एवढा घंटानाद कोण करतंय? काय चालू आहे मिसबायर? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो ना, बघावं लागेल. राया मंजिरी दोघे आतमध्ये येतात. आता मंजिरी लगेच जिजीला थांबवते. अगं जिजी थांब, काय करतेस? अगं अशाने तुला स्वतःला किती त्रास होईल तुला कळतंय का जिजी? अगं तुझा हात दुखून जाईल, जिजी थांबव. तेव्हा नाना म्हणू लागतात, घ्या, इतक्या वेळ आम्ही सांगत होतो, ऐकलं नाही. आता मंजिरी तुझं ऐकणार आहे का? अगं विठुरायाची वेठीस धरून भांडण करते ती, का तर तिचा मुलगा परत यावा म्हणून. ती ऐकायला तयारच नाहीये, नाही थांबणार ती. त्याच वेळेस रायम लागतो, जिजी थांब, तुझा पोरगा जिवंत आहे आणि तो सापडलाय. आता हे बोलणं ऐकता जिजी लगेच घंटानाद थांबवते आणि पटकन उठून रायाकडे येते. राया, खरंच माझा मीर सापडलाय, कुठे येतो? तेव्हा आता शशिकलाही तिकडे पोचलेली असते. त्याच वेळी जिजी म्हणू लागते, हो हो, माझा मुलगा जिवंत आहे, कुठे येतो सांग ना राया. त्यावर रायम लागतो, जिजी तुझा मिहीर मुंबईला आहे आणि हा राया लगेच मुंबईला जाऊन तुझ्या मिहीरलाच घेऊन येणार आहे इकडे तुझ्याकडे. तेव्हा जिजी खूपच खुश होते आणि म्हणू लागते, खरंच राया? त्यावर मंजिरी मात्र आता रायाकडे एकटक बघत असते. तिला खरंच खूप भीती वाटत असते, कारण राया जे बोलतो ते करून दाखवतो आणि खरंच जर तो मिहीरला घेऊन आला तर? असे असंख्य प्रश्न मंजिरीसमोर उभे असतात. त्याच वेळेस आता राया लागतो, हो जिजी, हा राया तुला सबूत देतो. तुझ्या मिहीरला मुंबईवरनं घेऊन येणार आणि जर नाही आणलं तर हा राया त्याचं तोंडही दाखवणार नाही. तेव्हा मंजिरी रायाकडे बघू लागते. त्याच वेळी जिजी म्हणू लागते, नाही या राया, असं काही बोलायचं नाही. मला मिहीर आणि तू दोघेही हवेत रे, तुम्ही दोघे माझेच आहात ना. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मग तर मिहीरही इथे असायला पाहिजे, दोघेही म्हटल्यावर. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, येणार, मिहीर बी इकडे येणार, कारण हा राया लगेच मुंबईला निघतोय, मिहीरला इकडे घेऊनच येणार. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागतो, अरे बापरे, म्हणजे मिहीर मुंबईला आहे तर? अरे वा, ही तर एक नंबर बातमी. त्याच वेळेस रायम लागतो, मिसबायर, चल माझी बॅग पॅक कर, मला लगेच निघावं लागेल. मंजिरी आता लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते. आता राया, नाना, जिजी सगळेजण विठुरायाचं दर्शन घेतात. तर आता मंजिरी रूममध्ये बॅग पॅक करत असते. तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते, रायाला कळत कसं नाही आहे, त्याने एवढा हट्टास का धरलाय? अरे त्याच्यावरती प्रेम करणारी, त्याच्यावरती जीव ओवाळून टाकणारी त्याची बायको इकडे असताना तो तिला सोडून का मुंबईला जातोय? मी रायाशिवाय एक मिनिटही राहू शकत नाही. मी कशी राहू राया गेल्यानंतर? आणि तो कधी येईल हेही सांगता येणार नाही. नाही, मला रायाला थांबवावं लागेल. तेवढ्यात रूममध्ये राया येतो आणि मला लागतो, मिसबायर, अगं झाली का पॅकिंग? त्याच वेळेस मंजिरी लागते, राया, अरे तुला मुंबईला जाणं गरजेचंच आहे का जायचं आहे तुला मुंबईला? नको ना जाऊ. तेव्हा रायम लागतो, मिसबायर, मला तर जावंच लागेल. मी जिजीला सबूत दिलाय की नाही, मग जिजीला दिलेला सबूत मला पाळावाच लागेल. तेव्हा मंजिरी लागते, हो, जिजीचा सबूत पाळायचं आहे आणि माझ्या वचनाचं काय? लग्नात वचन दिलंय ना, तू माझी साथ सोडणार नाही म्हणून, पण असा कसा जाऊ शकतो? तेव्हा रायम लागतो, मिसबायर, अगं हा राया तुझं वचन कधी बी मोडणार नाही. अगं असा जातो मुंबईला आणि असा मिहीरला शोधून घेऊन येतो. मी तुझं आज कधी सोडणार नाही आणि तुझं वचन कधी मोडणार नाही. तेव्हा मंजिरी लागते, राया, अरे पण तुला जर जायचं असेल तर मी पण येते. मी लगेच माझी बॅग पॅक करते आणि मी पण येते. तेव्हा रायम लागतो, मिसबायर, अगं का वेडेपणा करते? तू नाही येऊ शकत आणि इकडे नानाजीजीची काळजी कोण घेणार? आपले नानाजीजी इथे असणार ना, मग तुला इथे राहावं लागेल. मी जातो आणि असा येतो. तेव्हा मंजिरी लागते, नाही, सांग कधी येशील तू ते सांग. तेव्हा रायम लागतो, मिसबायर, आता हे नक्की कसं सांगू शकतो मी? मिहीर कधी सापडतो, त्याचा शोध घ्यायला किती वेळ लागतो हे मला माहिती नाही ना, त्यामुळे पण मी लवकर येईल, तू नको काळजी करू.
तेव्हा मंजिरी आता पटकन रायाला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते. राया, मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय, तू खरंच मला सोडून जातोय. तेव्हा राया लागतो, मिस बाहेर, अगं मी असा जाईल आणि असा येईल, तू रडू नको. आणि मिस बाहेर, हा राया एक वेळ स्वतःला विसरेल पण तुला कधी विसरणार नाही, तुझी साथ कधी सोडणार नाही. या रायाचा सबूत आहे हा मिस बाहेरचा हात आणि तिची साथ आयुष्यात कधीही सोडणार नाही. आता मात्र रायाने मुंबईला जाण्याचं ठरवलेलंच असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रायाने आता काही करून त्या बाईचा शोध घ्यायचा आणि जिजीच्या मुलाला तिच्यासमोर हजर करायचं वचन आता जिजीला दिलेलं असतं. तर आता इकडे मंजिरी विठुरायाच्या मंदिरात येते आणि मला लागते, विठुराया आजपर्यंत जे घडलं नाही ते घडणार आहे आज, पण असं जर घडलं तर नाही नाही नाही, का कुणास ठाऊक मला अशी भीती वाटते. जर खरंच मिहीर जिवंत असेल आणि तो पुन्हा पंढरपुरात आला तर. तेवढ्यात मिहीरची गाडी आता मंदिरासमोर येते आणि आता मिहीर गाडीतनं उतरतो आणि विठुरायाच्या दर्शनासाठी मंजिरी शेजारी येऊन उभी राहतो. आता मंजिरीचं लक्ष मिहीरकडे जातं. मंजिरीला मोठा धक्का बसतो समोर, कारण तिचा पहिला नवरा मिहीर उभा असतो. आता मात्र हा मिहीर आल्यानंतर पुढे काय काय राडे होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.